सावनेर तालुक्यातील आदासा येथील श्री गणपती देवस्थान ट्रस्टद्वारे मुख्यमंत्री सहायता निधीमध्ये 5 लाख रुपये देण्यात आले। तसेच गोरगरीब जनतेला ट्रस्टच्या वतीने धान्याचं वाटपही करण्यात आलं। देशावर ओढावलेल्या या परिस्थितीत निधीची कमतरता भासू नये याकरिता अनेक सामाजिक व धार्मिक संस्थांसोबतच दानदाते पुढे येऊन देशहिताकरिता आपापल्या पद्धतीने आर्थिक सहाय्य करीत आहे। श्री गणपती देवस्थान ट्रस्ट आदासा या संस्थेची गणना क्षेत्रातील मोठ्या संस्थेत होत असून या संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी आपली सामाजिक बांधिलकी जपण्याच्या कार्यास 31 मार्चपासूनच सुरुवात करून सावनेर शहरासह आदासा, बोरगाव, निळगाव, सोनपूर इत्यादी गावातील गरजू गरिबांना अन्नधान्य तसेच सकाळ संध्याकाळ जवळपास 3000 लोकांना घरपोच जेवणाची व्यवस्था करून देत आहे। सोबतच ज्या नागरिकांजवळ राशन कार्ड उपलब्ध नाही अशा गरजूंना किराणा तसेच जीवनावश्यक वस्तूचे वाटप दररोज टप्प्याटप्प्यात केले जात असून 14 एप्रिल पर्यंतच्या पहिल्या टप्प्यातील संचारबंदी असेपर्यंत ही सुविधा निरंतर सुरू राहील असे मत ट्रस्टचे सचिव ॲडव्होकेट श्रीकांत पांडे यांनी व्यक्त केले आहे। तसेच आवश्यक पडल्यास हे सेवा कार्य पुढेही सुरूच ठेवणार असल्याचं संस्था अध्यक्ष व पदाधिकारी विचार करीत असल्याचं मत त्यांनी व्यक्त केलं आहे। याप्रसंगी श्री गणपती देवस्थान ट्रस्टचे कार्यकारी विश्वस्त जयंत मुलमुले, मोरेश्वर धोटे, अण्णाजी चव्हाण, दीपक कोल्हे इत्यादी प्रामुख्याने उपस्थित होते। आपल्यासोबत आहे सावनेर उपविभागाचे उपविभागीय अधिकारी अतुल मेहत्रे साहेब। आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया सर, ही जी स्थिती उद्भवलेली आहे याच्यामध्ये आपल्या सावनेर तालुक्यामध्ये जे राशन दुकानदार आहे किंवा जे कार्डधारक आहे त्यांना अन्नाची काय व्यवस्था आहे? सावनेर तालुक्यात आणि कळमेश्वर तालुक्यात सर्व रास्तभाव दुकानदारांची बैठक घेऊन या बैठकीमध्ये जे केंद्र शासन आणि राज्य शासनाच्या पुरवठाविषयक जे लाभ आहेत ते लाभ वाटपाच्या बाबतीत त्यांना स्पष्ट निर्देश दिलेले आहेत। यामध्ये एप्रिल, मे आणि जून या 3 महिन्याचे धान्य प्रत्येक महिन्याचं जे नियतन आहे त्या नियतनाप्रमाणे त्या रेशन कार्ड धारकाला अनुज्ञेय आहे त्या प्रमाणात वाटप केलंच जाईल। त्याच्याबरोबर प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेअंतर्गत प्रति व्यक्ती 5 किलो धान्य हे मोफत दिलं जाणार आहे। हेही धान्य त्याचबरोबर त्या कार्डधारकाला दिलं जाणार आहे। या धान्याच्या बाबतीत त्यांनी कुठलंही मूल्य हे रेशन दुकानदारांना द्यायचं नाही। सावनेर तालुक्यामध्ये 117 रेशन दुकानदार आहेत। या 117 रेशन दुकानदाराच्याकडं एप्रिल महिन्याचं पूर्ण धान्य हे त्यांच्या दुकानामध्ये पोचलेलं आहे आणि सर्वसाधारण या 3 दिवसामध्ये एक 20 ते 22% शिधापत्रिका धारकांना हे धान्य वाटप करण्यात आलेलं आहे। उर्वरित धान्य हे 3 ते 4 दिवसात आपण त्यांना वाटप करतोय। त्याचबरोबर प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेअंतर्गत मिळणारं जे धान्य आहे तेही धान्य मोफत प्रति व्यक्ती 5 किलो याप्रमाणे अंत्योदय त्याचबरोबर अन्न सुरक्षा कायद्याअंतर्गत जे शिधापत्रिकाधारक आहेत त्यांना वाटप केलं जाणार आहे। यामध्ये वाटप करतानाही अशा पद्धतीच्या सूचना स्वस्त धान्य दुकानदारांना देण्यात आलेल्या आहेत की गावामधले उदाहरणार्थ वॉर्ड असतील। विदर्भ न्यूज करिता सावनेर येथून पियुष झुंझुवाडिया।